पेपर फुटी प्रकरण। लाखो विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना 3 मेची परीक्षा रद्द करण्यात आली। 10 मेला ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला कारण पेपर लीक झाले होते। 10 मेला पेपर लीक झाले म्हणून रद्द झालेली परीक्षा आणि आजची 29 मे या सगळ्या दिवसांमध्ये काय काय घडलं। 12 मेला सीबीआयनं हातात घेतला हा तपास। तेव्हापासून आतापर्यंत 13 जणांना अटक झालेली आहे। 49 ते 50 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत। या 13 जणांपैकी 9 जण महाराष्ट्रातले आहेत। हे सगळं प्रकरण, त्याची व्याप्ती काय आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमधून बघायचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तीन मेला नीटची परीक्षा झाली। त्याआधी कित्येक महिने विद्यार्थी अभ्यास करत होते याच परीक्षेकरता, कारण त्यांना भविष्याची चिंता होती। भविष्यात डॉक्टर व्हायचंय आणि म्हणून या परीक्षेसाठी हवे तेवढे काबाड कष्ट करायचे म्हणून विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास केला असेल। पण लाखो विद्यार्थी 3 मेच्या परीक्षेला बसलेले असताना 10 मेला ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला। कारण होतं नीटचे पेपर फुटले। 12 मेला या प्रकरणामध्ये सीबीआयनं तपास हातात घेतला आणि तपासाची चक्र वेगानं फिरायला सुरुवात झाली। लगेचच 12 मेला ज्या दिवशी सीबीआयनं हा तपास हातात घेतला आणि मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला, लक्षात आलं की टेलिग्राम मधून हा पेपर लीक झालेला आहे। तो पेपर टेलिग्रामवर कोणी पोस्ट केला होता तर शुभम खैरनारनं तो पेपर टेलिग्रामवर पोस्ट केला होता। सगळ्यात आधी नाशिकच्या 30 वर्षाच्या या शुभम खैरनारला 12 तारखेला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडनं चौकशी केली तर अहिल्यानगरच्या धनंजय लोखंडेचं नाव समोर आलं। धनंजय लोखंडेने तो पेपर त्याला दिलेला होता। त्यामुळे 12 आणि 13 मेच्या 2 दिवसांमध्ये पहिल्या 2 अटका सीबीआयनं केल्या। नाशिकचा शुभम खैरनार 30 वर्षांचा, जो स्वतःला डॉक्टर म्हणून घ्यायचा, पण तो BAMSच्या 3ऱ्या वर्षाला शिकत होता, आता तो अटकेत आहे। दुसरं म्हणजे अहिल्यानगरचा धनंजय लोखंडे, ज्यानं तो पेपर शुभम खैरनारला दिलेला होता। आता जेव्हा या दोघांची अटक झाली त्यानंतर अधिक वेगानं तपास व्हायला लागला आणि एकाला एक कडी जोडून आतापर्यंत 13 जण या प्रकरणामध्ये अटकेत आलेले आहेत। या शुभम खैरनारला जेव्हा पेपर मिळाला त्यांनी तो टेलिग्रामवर तर टाकलाच, पण त्याच्या व्यतिरिक्त अनेक विद्यार्थ्यांना तो पुरवला आणि त्यांच्याकडून पैसे सुद्धा घेतले। यामधून म्हणजे शुभम खैरनारच्या चौकशीतून 3 नावं समोर आली। ती 3 नावं अशी: एकतर यश यादव गुरुग्रामचा, त्याला पैसे देऊन ही प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या होत्या, त्यामुळे यश यादवला ताब्यात घेण्यात आलं। मग विकास बिवाल, मांगीलाल बिवाल आणि दिनेश बिवाल या तिघांना जयपूरमधून ताब्यात घेण्यात आलं। शुभमनं त्यांना तिघांनाही म्हणजे बिवालच्या कुटुंबातल्या तिघांना पेपर दिले अशी माहिती समोर आली। त्यामुळे 4 जण, एक हा यश अग्रवाल ज्याला ताब्यात घेण्यात आलं दिल्लीमधून, आणि त्याच्या व्यतिरिक्त जयपूरमधून तिघांना, अशा 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं। म्हणजे शुभम खैरनार, धनंजय लोखंडे आणि हे 4 जण, अशा 6 जणांची अटक झाली। ह्या ज्या घटना घडल्या ह्या साधारणपणे 12 मे ते 14 मेच्या दरम्यानपर्यंत घडल्या। मग सगळ्यात मोठी एक अटक झाली ती म्हणजे पुण्यातून एका मनीषा वाघमारे नावाच्या महिलेला अटक करण्यात आली। ती थेट PV कुलकर्णींच्या संपर्कात होती। आता PV कुलकर्णी कोण हे पुढे तुम्हाला समजेल या व्हिडिओमध्ये, पण या पुण्यातल्या मनीषा वाघमारेला अटक झाली। ही पुण्यातली मनीषा वाघमारे ही ब्युटी पार्लर चालवायची अशी माहिती समोर येते आणि तिच्या जे विद्यार्थी संपर्कात आले, जे धनदांडगे होते, त्यांची मुलं, जी 12वीला बसली होती, जी नीट देणार होती, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना संपर्क करण्याचं काम, ते विद्यार्थी हेरण्याचं काम मनीषा वाघमारेवर होतं असं कळतंय। मनीषा वाघमारेला 14 मेला अटक करण्यात आली आणि मनीषा वाघमारे, शुभम खैरनार या सगळ्यांच्या चौकशीतून एक नाव प्रामुख्यानं समोर आलं, ते PV कुलकर्णी यांचं। PV कुलकर्णी यांनी अनेक वर्ष एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलेलं होतं आणि नीट,
CET अशा सगळ्या परीक्षांचं मार्गदर्शन करण्यासाठी जी तज्ज्ञ कमिटी समिती असायची त्या सगळ्यांच्या ते संपर्कात होते. हे PV कुलकर्णी जे आहेत, हे PV कुलकर्णी यांना अटक झाली आणि मुख्य सूत्रधार या नीट पेपर फुटीच्या प्रकरणातला PV कुलकर्णी याला अटक झाली. 15 मेला या PV कुलकर्णीला अटक झालेली आहे. ते रिटायर झालेले होते आणि रिटायर झाल्यानंतर ते आपल्या घरीच स्पेशल कोचिंग क्लासेस घ्यायचे. आता स्पेशल कोचिंग क्लासेस कसे घ्यायचे, तर त्यांना आपल्या तज्ज्ञ लोकांकडून, तज्ज्ञ समितीतल्या नीट पेपर जे सेट करतात त्या तज्ज्ञांकडून जे पेपर मिळाले ते पेपर त्यांनी आपल्या घरी स्पेशल बॅच घेऊन त्या सगळ्यांना ते पुरवले. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची लिंक होती. त्या लिंकमध्ये सुद्धा म्हणजे जसं धनंजय लोखंडेला ते पेपर दिले गेले, मनीषा वाघमारेला ते पेपर दिले गेले, इकडे लातूरचा शिवराज मोटेगावकर याला पेपर दिले गेले. अशा प्रकारे PV कुलकर्णी हेच सूत्रधार होते. पैसे देऊन प्रश्नपत्रिका त्यांनी विकल्या. त्यामुळे 15 मेला PV कुलकर्णी यांना अटक झाली आणि मग CBIच्या हातात मोठं घबाडच लागलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण PV कुलकर्णी यांना अटक झाल्यावरच अनेकांची नावं समोर आलेली. PV कुलकर्णी यांना लातूरमधून अटक केली 15 मेला आणि त्यानंतर शिवराज मोटेगावकर RCC कोचिंग क्लास याचं प्रस्थ खूप मोठं आहे, महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. 9 ठिकाणी RCC कोचिंग क्लासेस सध्या सुरू आहेत. ते स्वतः लातूरमध्ये होते, म्हणजे शिवराज मोटेगावकर स्वतः लातूरमध्ये होता. तो लातूरमधले कोचिंग क्लासेस चालवायचा आणि तिथं एक स्पेशल बॅच सुद्धा तो घ्यायचा. ही स्पेशल बॅच तीच बॅच जी PV कुलकर्णी आपल्या घरी घेत होता. म्हणजेच पेपर गेस्ट पेपर जे आहेत त्या गेस्ट पेपरच्या नावाखाली PV कुलकर्णी तेच प्रश्न विद्यार्थ्यांना देत होता जे नीटमध्ये येणार आहेत आणि जे लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेतले आहेत. मग भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल किंवा जीवशास्त्र असेल म्हणजे बायोलॉजी असेल, या सगळ्याचे प्रश्न जे मिळालेले होते PV कुलकर्णीला ते तो त्या गेस्ट पेपरच्या नावाने आपल्या विद्यार्थ्यांना देत होता. तेच सेम लातूरमध्ये शिवराज मोटेगावकर आपल्या RCC कोचिंग क्लासेस मधल्या त्या 150 मुलांना प्रश्न देत होता, जी स्पेशल बॅच म्हणून तो चालवायचा. आता ही स्पेशल बॅच शिवराज मोटेगावकरची लातूरमधून जेव्हा त्याला अटक झाली, त्याला शिवराज मोटेगावकरला जी अटक झालेली आहे ती PV कुलकर्णीला अटक झाल्यानंतर काहीच दिवसामध्ये झालेली आहे. आता हा जो शिवराज मोटेगावकर आहे तो एका पालकाच्या घरी, त्या पालकाचं नाव सुद्धा पुढे येईल कारण त्या पालकाला सुद्धा अटक झालेली आहे, त्या पालकाच्या घरी हे क्लासेस चालवायचा आणि ती जी 150 जणांची स्पेशल बॅच होती तिथे तो हे गेस्ट पेपर द्यायचा जे 100% प्रश्न नीटमध्ये येणार आहेत. म्हणजे या मोटेगावकर पर्यंत सुद्धा प्रश्नपत्रिका पोचलेल्या होत्या पैसे देऊन. 16 मेला जी अटक झालेली आहे ती मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक झालेली आहे. मनीषा मांढरे ही एका वनस्पतीशास्त्र शिकवणाऱ्या, म्हणजे वनस्पतीशास्त्र त्या शिकवायच्या आणि एका मोठ्या कॉलेजमध्ये त्या प्राध्यापक म्हणून काम करत होत्या. त्या सुद्धा या पेपर लीक प्रकरणामध्ये सापडलेल्या आहेत. त्या सुद्धा तज्ज्ञ, म्हणजे त्या स्वतः वनस्पतीशास्त्र अभ्यासक आहेत पण त्या स्वतः तज्ज्ञ म्हणून नीट कमिटीमध्ये होत्या आणि त्यांनी सुद्धा काही प्रश्न हे PV कुलकर्णींना दिले असं कळत होतं आणि त्यामुळे मनीषा मांढरे यांना अटक झाली. म्हणजे 2 मनीषा आतापर्यंत अटक झाल्या, एक मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे. आता आपण पुढे जाऊया. लातूरमधून जेव्हा शिवराज मोटेगावकरला अटक झाली तेव्हा त्याच्याकडून एका पालकाचं नाव समोर आलं, जे पालक आहेत डॉक्टर मनोज शिरुरे. हे डॉक्टर मनोज शिरुरे यांची मुलगी नीट परीक्षा देणार होती. त्यामुळे मनोज शिरुरेंनी मोटेगावकरकडनं 5 लाख रुपये देऊन प्रश्नपत्रिका विकत घेतल्या आपल्या मुलीसाठी. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांचे लागेबांधे राहिले असे की या मनोज शिरुरेच्या घरीच शिवराज मोटेगावकर 150 जणांची स्पेशल बॅच घ्यायचा. हे 150 जण कोण होते तर तेच धनदांडगे, ज्यांना, जे स्वतः डॉक्टर आहेत, ज्यांना आपल्या मुलांना डॉक्टर करायचंच आहे आणि त्याकरता पैसे सुद्धा मोजायला ते तयार आहेत, असे होते 150 बॅच. 150 विद्यार्थी ज्यांच्या वडिलांकडे खूप पैसे होते. त्यातलाच एक डॉक्टर मनोज शिरुरे, त्याने मदत सुद्धा केली. त्यामुळे मनोज शिरुरे सुद्धा अटकेत आहे. मनोज शिरुरेला लातूरमधून अटक करण्यात आली, मोटेगावकरला सुद्धा लातूरमधून अटक करण्यात आली आणि PV कुलकर्णीला सुद्धा तो लातूरला शिकवायचा पण पुण्यातून त्याला अटक झाली कारण तो तेव्हा पुण्यामध्ये होता. आता एवढ्या सगळ्या अटक झाल्यानंतर एक एक कडी अजून उलगडायला लागली आणि पुढचं नाव होतं ते म्हणजे मनीषा हवालदार यांचं. मनीषा हवालदार या पुण्यामध्ये
राहायला आहेत. मनीषा हवालदार या स्वतः प्राध्यापिका आहेत. त्या रसायनशास्त्र विषयाच्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका होता मनीषा हवालदार. आणि मनीषा हवालदार यांनी भौतिकशास्त्र विषयाचे जे प्रश्न त्यांच्याकडे होते ते प्रश्न त्यांनी तेजस शहाला दिले. तेजस शहा हा एका पुण्यातल्या नामांकित क्लासमध्ये भौतिकशास्त्राचा प्रोफेसर होता. तर मनीषा हवालदारांनी तोंडी प्रश्न सांगितले तेजस शहाला. तेजस शहाने ते लिहून घेतले आणि अनेकांकडे ते वितरित केले, म्हणजे अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ते प्रश्न पोहोचवले. तर अशी लिंक आत्तापर्यंत पूर्ण झालेली आहे. 13 जणांना या प्रकरणात अटक झाली आहे. यातले 9 जण महाराष्ट्रातले आहेत. आता हे सगळं प्रकरण जे आहे हे कसं पुढे आलं तर सीबीआयनं एकाला अटक केली, दुसऱ्याला अटक केली आणि आत्तापर्यंत अटक सत्र 13 जणांचं पोचलं. आणि याकरता सीबीआयला 50 ठिकाणी छापे मारावे लागले. कुठे कुठे छापे मारलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तर दिल्ली, जयपूर, गुरुग्राम ही महाराष्ट्र बाहेरची शहरं. त्याच्या व्यतिरिक्त नाशिक, पुणे, लातूर, अहिल्यानगर या सगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. आणि अत्यंत महत्त्वाची ताजी बातमी अशी की कालच्या दिवशी 28 तारखेला नांदेडमध्ये 2 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. याआधी सुद्धा एकदा विद्युतनगर या नांदेडच्या भागामध्ये छापेमारी करण्यात आलेली होती. एका मुलीला आणि तिच्या वडिलांना, तिच्या कुटुंबियांना प्रश्न विचारण्यात आलेले होते. प्रश्नपत्रिका त्यांनी घेतली का, मुलीसाठी तिच्या पालकांनी ती विकत घेतली का, अशा स्वरूपाचे प्रश्न होते. तिच्या घराचीही झाडाझडती विद्युतनगरमध्ये घेण्यात आलेली होती. आणि तिने कुठले प्रश्न सोडवलेले आहेत, कुठल्या प्रश्नपत्रिका तिने सोडवल्या पेपराच्या आधी, याविषयीची सुद्धा चौकशी झाली. त्यांचे बँक स्टेटमेंट सुद्धा तपासले गेले असं कळतंय. सीबीआयचं पथक विद्युतनगरला गेलेलं होतं. कालची जी 28 तारखेची छापेमारी आहे ती शिवाजीनगर आणि भाग्यनगर, शिवाजीनगर आणि भाग्यनगर अशा 2 ठिकाणी काल छापेमारी करण्यात आली. इथं सुद्धा 2 विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांची चौकशी झालेली आहे. या विद्यार्थिनी लातूरचे शिवराज मोटेगावकर यांच्या बॅचच्या संपर्कात होत्या का, किंवा PV कुलकर्णी यांच्या बॅचमध्ये त्या शिकायला गेलेल्या होत्या का, अशी सगळी चौकशी केली जाते. त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका या विद्यार्थिनींना मिळाल्या का, त्यांच्या पालकांनी त्या विकत घेतल्या का, अशी सगळी माहिती घेतली जाते आहे. आणि त्यामुळे सीबीआय आता विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने सुद्धा तपास करते, त्यांच्या पालकांच्या अनुषंगाने तपास करते. आत्ताचा जो सीबीआयचा टप्पा आहे तपासाचा तो आर्थिक व्यवहार किती झालेले आहेत, कुणाकुणामध्ये झालेले आहेत, कुणी प्रश्नपत्रिका विकत घेतलेल्या आहेत इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता आर्थिक व्यवहार आणि बँक स्टेटमेंट सुद्धा तपासली जात आहेत. 13 जणांची आर्थिक व्यवहार आणि बँक स्टेटमेंट तपासली जातील. याच्या व्यतिरिक्त मनीषा हवालदार जिला पुण्यातून अटक करण्यात आली, तिच्या फोनमध्ये आणि तिच्या नवऱ्याच्या फोनमध्ये गॉड नावानं जो नंबर सेव्ह होता तो या तेजस शहाचा होता, त्याला सुद्धा अटक झालेली आहे. आणि आता तेजस शहा आणि मनीषा हवालदारच्या अटकेनंतर गॉड नंबर हा मनीषा हवालदारच्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये सुद्धा सेव्ह होता. त्यामुळे त्याला सुद्धा ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जावी यासाठी सीबीआय प्रयत्न करत आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे, पालकांची चौकशी सुरू आहे, दुसरीकडे बँक स्टेटमेंट तपासली जात आहेत आणि तिसरीकडे जे या सगळ्यांना 13 जणांना मदत करणारे होते त्यांची सुद्धा चौकशी केली जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात सीबीआय तपास करत आहे. त्यामुळे 12 तारखेपासून ते 29 मे पर्यंत आजच्या दिवसापर्यंत काय काय घडलं याचा A to Z रिपोर्ट या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात, म्हणजे बघता आहात. एक फक्त या व्हिडिओच्या शेवटी की 30-40 जण असतील कदाचित हे सगळं प्रकरण घडवून आणणारे, पेपर फोडून तो विकणारे आणि त्यातनं आर्थिक नफा कमावणारे. पण यामुळे झालंय असं की लाखो करोडो लोक ज्यांनी नीटची परीक्षा दिली त्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. 3 मेची परीक्षा रद्द झाली आणि आता पुन्हा 21 तारखेला 21 जूनला त्यांना पेपर द्यावा लागतोय. आता त्याचा अभ्यास पुन्हा त्यांना करावा लागणार आहे. म्हणजे अभ्यास करायचा आहे आणि त्याचा तणाव सुद्धा या विद्यार्थ्यांवर 21 जून पर्यंत असणार आहे आणि त्याला ही काही मुठभर माणसं जबाबदार आहेत. आता असं सगळं प्रकरण महाराष्ट्रामध्ये होत असताना अनेक विद्यार्थी आणि पालक त्रस्त आहेत, कारण परत मुलांना परीक्षा द्यावी लागणार आहे म्हणून. पण या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळाली का या व्हिडिओमधून, आणि ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली का हे कमेंट करून नक्की सांगा.